येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एक वार आजचे प्रकटीकरण ह्या मालिकेमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपणा सर्वांस शाबाताच्या शुभेच्छा. बंधू आणि भगिनींनो, जसं आपण एका नवीन मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे हे तुम्ही जाणलेलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे, आशा आहे की तुम्ही जे वचन शिकत आहात त्या वचनांवरती तुम्ही आणि मी सखोल मनन करावं, ज्याच्याद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपली प्रगती होईल आणि त्याच्याद्वारे मंडळीची देखील प्रगती होईल. बंधू आणि भगिनींनो, आजचा जो संदेश आहे तो 6व्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे परगम येथील मंडळी. मागील संदेशामध्ये आपण इफिस मंडळीविषयी शिकलो, त्याच्यानंतर आपण स्मुर्ना या मंडळीविषयी शिकलो. आता आज आपण विशेष करून परगम मंडळीविषयी शिकणार आहोत. तर या मंडळीविषयी शिकत असताना पुन्हा एक वार आपल्याला येशू ख्रिस्ताने मार्गदर्शन करावं, पवित्र आत्मा आपल्यामध्ये यावा, म्हणून आपण देवाकडे विनंती करूया. आपण प्रार्थनेत असू. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो ही संधी जी तू आम्हाला देव केलेली आहेस, ही संधी परमेश्वरा केवळ तुझ्या योजनेनुसार, तुझ्या इच्छानुसार आहे. परमेश्वरा, आज आम्ही जिवंत आमच्या अनुभवामुळे नाही, तर तुझी दया आहे, तुझी कृपा आहे, म्हणूनच परमेश्वरा आज आम्ही ह्या ठिकाणी आहोत आणि मागत आहोत परमेश्वरा की तू तुझं अभिवचन पूर्ण कर. दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये ज्या ठिकाणी येत आहेत परमेश्वरा, तू त्या ठिकाणी आहेस असं तू आम्हाला सांगितलेलं आहेस. आणि परमेश्वर, आम्ही दोघे तिघे नसून खूप जण ह्या ठिकाणी आहोत आणि एकच उद्देश आहे परमेश्वरा की तुझ्या नावाचं जय जयकार व्हावा, तुझ्या नावाला गौरव आणि महिमा मिळावा. मागत आहोत परमेश्वरा की पवित्र आत्मा तुझा जो आहे त्यानं आमच्यावरती यावं, उतरावं. मागत आहोत परमेश्वरा की पूर्णपणे पवित्र आत्म्याने आम्हाला अभिषिक्त करावं, जेणेकरून जे वचन आम्ही शिकत आहोत ते वचन आम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्यावं आणि एवढंच नाही तर त्यानुसार चालण्यासाठी देखील आम्हाला इच्छाशक्ती मिळावी. इथून पुढची वेळ सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहोत. आम्हाला तू चालीव. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, आमेन. बंधू आणि भगिनींनो, जसं आपण शिकलेलो आहोत की येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाल्यानंतर त्यानं त्याच्या शिष्यांना फार मोठी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आपण असं पाहिलेलं आहे की योहान, प्रेषित योहान जो आहे तो प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ्या ज्या आहेत त्याच्याविषयी लिहित आहे. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की 7 मंडळांविषयी उल्लेख केलेला आहे. त्यातली पहिली मंडळी इफिस, त्या मंडळीचा अर्थ, त्या शब्दाचा अर्थ परवानगी. आणि जर आपण त्या मंडळीची कारकीर्द म्हणजे थोडक्यात वेळ पाहिली तर येशू ख्रिस्ताच्या पासून 100 इसवी सन पर्यंत ती मंडळी अस्तित्वात होती किंवा ती मंडळी स्थापित होती. मग त्या मंडळीमधलेच लोक ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या शतकामध्ये पदार्पण केलं किंवा दुसऱ्या शतकामध्ये पाऊल टाकलं, त्यावेळेस त्याच मंडळीला स्मुर्ना असं नाव देण्यात आलं. म्हणजे थोडक्यात स्मुर्ना या शब्दाचा अर्थ मधुर श्वास. आणि आपण त्या ठिकाणी पाहिलं की ही जी मंडळी आहे ही 100 इसवी सन पासून 323 इसवी सन पर्यंत कार्यरत झाली किंवा कार्यरत राहिली. आज आपण विशेष करून परगम मंडळीविषयी पाहणार आहोत. परगम या शब्दाचा अर्थ उंचावलेला. परगम या शब्दाचा अर्थ उंचावलेला. आणि ह्या मंडळीची जर आपण तारीख पाहिली तर 323 इसवी सन पासून 538 इसवी सन पर्यंत अशी आहे. तर ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत, प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि 12 वचन. आता पुढे जात असताना आपण हेही पाहिलं पाहिजे की परगम या मंडळीमध्ये देवाने कसं कार्य केलं. म्हणजे इफिस या मंडळीमध्ये त्रास संकट होते, तसंच स्मुर्ना या मंडळीमध्ये त्रास संकट मंडळीमधून जास्त होते. म्हणजे थोडक्यात
आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की जे ख्रिस्ती लोक होते त्यांच्यावरती विधर्मी रोमचा प्रभाव जास्त पडत होता आणि विधर्मी रोमचा प्रभाव त्या ख्रिस्ती लोकांवरती जास्त पडत होता, म्हणून मूर्ती पूजा आणि त्याच्या संबंधित ज्या विधी आहेत त्या मंडळीमध्ये येऊ लागल्या. स्मुर्ना ह्या मंडळीविषयी आपण शिकत असताना त्या ठिकाणी आपण हेही पाहिलं की कॉन्स्टंटीन नावाचा जो रोमचा सम्राट होता त्यानं ख्रिस्ती पण स्वीकारलं, म्हणजे थोडक्यात तो ख्रिस्ती झाला. विधर्मी असून देखील त्यानं ख्रिस्ती पण स्वीकारलं, जेणेकरून विधर्मी लोक आणि ख्रिस्ती लोक एकत्रित येतील. आता त्या गोष्टी होत असताना स्मुर्ना या मंडळीमध्ये आपण पाहत आहोत की क्लेश आहेत, त्रास आहेत, संकट आहेत. त्या ठिकाणी मंडळीमध्ये मंडळी म्हणजे सभेमध्ये सभा अशी परिस्थिती त्या मंडळीची झाली. काही लोक देवाच्या बाजूनं आणि काही लोक रोमच्या बाजूनं त्या ठिकाणी शिरकाव करत होते. म्हणजे एफिस मंडळीपासून आपण स्मुर्ना मंडळीमध्ये ज्यावेळेस पदार्पण करतो, देवाचेच लोक, एफिस मंडळीमध्ये देखील देवाचेच लोक, तेच लोक ज्यावेळेस दुसऱ्या शतकामध्ये त्यांनी पदार्पण केलं, त्याच लोकांना स्मुर्ना मंडळी म्हणून दर्शवण्यात आलेलं आहे. तर ते लोक ज्यावेळेस त्या मंडळीमध्ये होते त्यावेळेस त्यांना क्लेश कशामुळे आला? कारण की विविध लोक विधर्मी रोम च्या ज्या विधी आहेत किंवा विधर्मी रोम हे त्या मंडळीमध्ये शिरकाव करत होतं. आता जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला जे 4 पुस्तकं आहेत नवीन करारामध्ये, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, या पुस्तकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या भूतलावरती जिवंत होता त्यावेळेस विधर्मी रोमचं राज्य होतं. विधर्मी रोमचं राज्य होतं. येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाल्यानंतर देखील विधर्मी रोमचं राज्य आपण पाहत आहोत. याच्याविषयी आपण दानिएल या पुस्तकामध्ये सविस्तररित्या शिकलेलो आहोत. आता हे विधर्मी रोम शिरकाव ख्रिस्ती लोकांमध्ये, शिरकाव मंडळीमध्ये करत असताना मंडळीतल्या लोकांना ते आवडलेलं नाही. म्हणून आज आपण विशेष करून हे पाहणार आहोत की परगम मंडळी उंचावलेला म्हणजे याचा अर्थ काय? परगम मंडळीला असं नाव का दिलेलं आहे? परगम, त्याचा अर्थ उंचावलेला म्हणजे काय? उंचावणे म्हणजे आध्यात्मिकरित्या उंचावणे का? बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी उंचावल्या गेल्या ज्या चुकीच्या आहेत त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. प्रगटीकरणाचा 2 अध्याय आणि 12 वचन. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो. परत ही मंडळी शिकत असताना आपण पाठीमागच्या गोष्टी विसरून चालत नाही. 5 मुद्दे ह्या मंडळीसाठी आपण वापरणार आहोत, जसं आपण एफिस मंडळी शिकताना आणि स्मुर्ना मंडळी शिकताना वापरले. मुद्दा नंबर 1, येशू ख्रिस्त स्वतःला ह्या मंडळीच्या समोर कसं प्रगट करत आहे? या ठिकाणी लिहिलेलं आहे, परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्या जवळ म्हणजे येशू ख्रिस्ताजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो. आता येशू ख्रिस्त ह्या मंडळीच्या समोर जणू काय त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण दुधारी तलवार आहे असं प्रगट करत आहे. म्हणजे मंडळीच्या गरजेनुसार येशू ख्रिस्त त्या मंडळीच्या समोर स्वतःच प्रगट करत आहे. मग आता ह्या ठिकाणी तीक्ष्ण दुधारी तलवार असे का लिहिलेलं आहे? त्याचा अर्थ काय? प्रत्येक मंडळीसाठी येशू ख्रिस्त वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्या समोर उभा आहे किंवा स्वतःला प्रगट करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आताच आपण शिकलेलो आहोत. आपण जर इतिहासाचा जरी वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की कॉन्स्टंटीन नावाचा जो सम्राट होता, रोमचा सम्राट होता, विधर्मी रोमचा सम्राट होता. रोमचे 2 भाग आहेत. दानिएलचा अभ्यास करताना आपण त्या सर्व गोष्टी शिकलेल्या आहोत. रोमचे 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो विधर्मी रोम आणि दुसरा भाग जो आहे तो आध्यात्मिक रोम. येशू ख्रिस्त आणि शिष्य जे होते त्या काळामध्ये विधर्मी रोमचं राज्य होतं. तर ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की विधर्मी रोम ख्रिस्ती मंडळीमध्ये शिरकाव करत आहे, म्हणून त्या मंडळीमध्ये त्रास संकट खूप आहेत.
तर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, दुधारी तलवार ज्याच्या हातामध्ये आहे असा मी आहे. आता दुधारी तलवार त्याच्या हातामध्ये आहे याचा अर्थ काय? दुधारी तलवार हा शब्द आपण कुठे वाचलेला आहे किंवा कुठे वाचतो? इब्री पत्राचा 4 अध्याय आणि 12 वचन, किंवा इब्री लोकास पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचन. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनाची तुलना दुधारी तलवारीप्रमाणे केलेली आहे. आता बंधू आणि भगिनींनो, प्रियजन हो, मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की तलवारीचं काम काय, तर तुम्ही काय सांगाल? तलवार कशासाठी वापरली जाते? जर आपण सर्वसाधारणतः विचार केला तर तलवार एका गोष्टीचे 2 भाग करण्यासाठी वापरली जाते. पण देवाचं वचन ह्या ठिकाणी तलवार आहे. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त ह्या मंडळीला म्हणत आहे की तुम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. कारण की का? देवाचं वचन तुम्हाला दुधारी तलवारीसारखं 2 गोष्टी, म्हणजे एक गोष्ट 2 गोष्टीमध्ये विभाजन करण्यास मदत करेल. देवाचं वचन तुम्हाला दुधारी तलवार जसं एक गोष्ट 2 वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन करण्यासाठी मदत करते, तसंच देवाचं वचन देखील तुम्हाला मदत करेल. म्हणजे ह्या ठिकाणी परगम मंडळीमध्ये जो विधर्मी रोमचा शिरकाव होत आहे किंवा मूर्तीपूजक रोम याचा शिरकाव होत आहे, तर विविध गोष्टी ज्या मूर्तीपूजेच्या संबंधित आहेत त्या मंडळीमध्ये येत आहेत. म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की आता तुम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. कारण की देवाचं वचनच तुम्हाला मूर्तीपूजक आणि मूर्तीपूजे संबंधी ज्या विधी आहेत त्याच्यापासून देव काय सांगतो हे तुम्ही वेगळं करू शकाल. कसं? देवाच्या वचनानुसार. म्हणून येशू ख्रिस्ताला माहित आहे की या मंडळीची गरज काय आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मी माझ्या हातामध्ये तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, असं मी तुमच्या समोर उभा आहे. फार फार महत्वाचं वचन. बंधू आणि भगिनींनो, आपण हेही पाहणार आहोत की उंचावलेला, परगम या शब्दाचा अर्थ उंचावलेला. आता काय उंचावलं गेलं? काय उंचावलं गेलं? मत्तयाचा 4 अध्याय आणि 8 वचन, किंवा वर उंचावणे, उंचावलेला किंवा वर उंचावणे, ह्याविषयी आपण पाहणार आहोत. मत्तयाचा 4 अध्याय आणि 8 वचन. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन, अतिशय उंच डोंगरावर नेऊन म्हणजे अतिशय उंच डोंगरावर उचलला गेला येशू ख्रिस्त. पण ह्या ठिकाणी आपण हे पाहिलं पाहिजे की सैतानानं त्याला एका डोंगरावरती घेऊन गेला असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे सैतानानं त्याचं कुकर्म किंवा त्याची जी इच्छा आहे ती इच्छा बाळगण्यासाठी एक गोष्ट वर उंचावलेली आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला त्यानं उंचावलं. कुठं? डोंगरावरती त्याला नेलं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत का की सैतानाला येशू ख्रिस्ताचं गौरव करायचं होतं? अजिबात नाही. आपण असं म्हणू का की येशू ख्रिस्ताला डोंगरावरती सैतान घेऊन गेला त्याची परीक्षा पाहण्यासाठी? म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ताला तो आध्यात्मिकरित्या उंचावत होता? अजिबात नाही. सैतानाचे जी योजना आहे, सैतानाचे जे मार्ग आहेत, ते मार्ग तो स्वतः वर करण्यासाठी येशू ख्रिस्ताला तो डोंगरावरती घेऊन गेला. मत्तयाचा 4 अध्याय आणि 8 वचन. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखवले. म्हणजे थोडक्यात फसवण्याचा प्रकार. बघूया, येशू ख्रिस्त अगोदरच्या 1 किंवा 2 मोहामध्ये पडला नाही, तर ह्या मोहामध्ये पडतो का पाहूया. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ताला पाडण्यासाठी, पराजित करण्यासाठी सैतान त्याचं जे कार्य आहे ते कार्य उंचावतो.
म्हणजे परगम मंडळीमध्ये, लक्षपूर्वक ऐका, महत्वाचा मुद्दा आहे. परगम मंडळीमध्ये सैतानी कार्य असं चाललं जेणेकरून जे लोक त्या मंडळीमध्ये आहेत त्यांना उंचावलं गेलं की बाबा तुम्ही आता रोमच्या राज्यामध्ये देखील प्रसिद्ध आहात आणि रोमच्या ज्या विधी आहेत तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये आणा, म्हणजे तुम्हाला उंचावलं जाईल. पण खऱ्या अर्थानं जर उंचावलं जायचं तर आध्यात्मिकरित्या आपण बरोबर पाहिजे. मंडळी आतापर्यंत इफिस मंडळी जी होती तिला परवानगी देण्यात आली की तुम्ही देवाचं वचन स्थापित करा सर्व गोष्टी. स्मुर्ना ह्या मंडळीमध्ये मधुर सुवास म्हणजे काय की त्यांना हालापेष्टा झाले, त्यांचं आयुष्य जणू काय यज्ञ अर्पण म्हणून त्या मंडळीमध्ये ते लोक जगले. म्हणजे मरण जरी आलं तरी चालेल पण आम्ही देवाचं वचन सोडणार नाही. पण ती मंडळी जशी होती तशी परगम मंडळी, म्हणजे 323 इसवी सन नंतर जे लोक स्मुर्ना मंडळीमध्ये होते त्याच लोकांनी 323 इसवी सन नंतर पुढे वाटचाल केली आणि त्याच मंडळीला नाव आता परगम असं आहे. बंधू आणि भगिनींनो, पहिल्या शतकामध्ये 7च्या 7 मंडळ्या एकाच वेळेस, पण जर काळानुसार विचार केला, वेळानुसार विचार केला तर एका पाठीमागे एक ह्या मंडळ्या आहेत. म्हणजे देवाचेच लोक पण एका पाठीमागे एक. म्हणजे ह्या मंडळीमध्ये उंचावलं जाणे म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी उंचावलं गेलं नाही तर सैतानानं त्याचं कार्य उंचावलं, त्याचं कार्य पुढं मोठ्या रीतीनं चालवलं, म्हणून ह्या मंडळीला उंचावलेला असं म्हटलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने ही मंडळी स्मुर्नापेक्षा आध्यात्मिकरित्या कमकुवत आहे. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय 13 वचन, तुझी कृत्य व तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. मुद्दा नंबर 1 आपण पाहिलं की येशू ख्रिस्त या मंडळी समोर कसं प्रकट करत आहे. आता मुद्दा नंबर 2 ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, म्हणजे ह्या मंडळीचे दुर्गुण थोडक्यात पाहूया, चांगले गुण आहेत का पाहूया आणि मग ह्याच्यानंतर मंडळीमधल्या कमकुवत गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुझी कृत्य व तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे आसन आहे तिथे. मग आता ही चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? म्हणजे ह्या मंडळीमध्ये हे दुर्गुण आहेत की तू कुठे राहतोस, सैतानाचे आसन जिथे आहे तिथे तू राहतोस. आता सैतानाचे आसन कुठे आहे? आपण पावलाच्या पत्रामध्ये पाहिलेलं आहे की काय तुम्हाला माहित नाही की तुमचं शरीर जे आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, म्हणजे अंतःकरण जे आहे ते देवाचं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावरती सैतान बसू इच्छितो. आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे, आपलं अंतःकरण हे आसन आहे ज्या ठिकाणी देव असला पाहिजे, आसनरूढ झाला पाहिजे, पण त्या ठिकाणी सैतान आसनरूढ होण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाग जरी असला तर जरा लक्ष द्या, सैतानाचे आसन हे आपण कशावरून पाहायचं. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय आणि 9वं वचन, ज्या ठिकाणी आपण सैतान याच्याविषयी शिकलो, मागील संदेशामध्ये देखील सैतान म्हणजे काय याच्याविषयी शिकलो. परत तोच शब्द आलेला आहे, परत आपण शिकूया. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 9वं वचन, मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला. त्याचं स्थान कुठं होतं? स्वर्गात. त्यानं बंड केलं येशू ख्रिस्ताच्या विरोधात, मग त्याला खाली टाकण्यात आलं. म्हणजे सर्व जगाला ठकवणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. आता त्याला ह्या भूतलावरती टाकण्यात आलं. पण आता भूतलावरती टाकण्यात आलं म्हणजे नेमकं त्याचं आसन कुठं आहे? बंधू आणि भगिनींनो, जर आपण प्रगटीकरणाचा 13वा अध्याय वाचला, त्याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, पण तोपर्यंत मला तुम्हाला थोडीफार माहिती प्रगटीकरण 13 विषयी देऊ द्या. कारण की आपण काय पाहत आहोत की परगम मंडळी जी आहे ती परगम मंडळी
कुठे आहे? तर देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त स्वतः त्या मंडळीशी साक्ष देतो आणि म्हणतो की तुम्ही सैतानाच्या आसनावरती आहात. मग आता सैतानाचं आसन म्हणजे काय आणि ते कुठे आहे? प्रगटीकरणाचा 13वा अध्याय आणि 2रं वचन. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. आता जरा लक्ष द्या. अजगर म्हणजे थोडक्यात सैतान. प्रगटीकरण 12:9 परत वाचूया. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला. सैतान म्हणजे त्याचा दुसरा शब्द अजगर. प्रगटीकरण 13 मध्ये लिहिलेलं आहे की एक श्वापद म्हणजे एक देश. श्वापद म्हणजे दानियल 7:17 प्रमाणे, जर तुम्हाला आठवत असेल तर दानियल 7:17 प्रमाणे श्वापद म्हणजे एक राष्ट्र. तर त्या राष्ट्राला सैतान आपली शक्ती आणि आपले आसन देतो. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाचा अभ्यास करत असताना थोडा पुढं पाठीमागं विचार करावा लागेल. कृपा करून जे वचन आपण शिकत आहोत ते संबंध जोडून पाहिजे, ते वचन जोडून पाहिले की मग आपल्याला त्याचा अर्थ कळेल. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की श्वापद म्हणजे एक देश. त्या देशाला सैतान आपली शक्ती, आपले आसन आणि अधिकार देतो, असं प्रगटीकरण 13:2 मध्ये लिहिलेलं आहे. आणि ते राष्ट्र जे आहे ते राष्ट्र आध्यात्मिक रोमला दर्शवतं. आध्यात्मिक रोमला दर्शवतं. ते राष्ट्र काय आहे? आध्यात्मिक रोमला दर्शवतं. काही मिनिटापूर्वी आपण म्हणालो की रोमचे 2 भाग आहेत. दानिएलमध्ये आपण शिकलो, विधर्मी रोम आणि मग आध्यात्मिक रोम. म्हणजे येशू ख्रिस्तन त्या प्रेषित जे आहेत त्यांच्या कारकिर्दीच्या वेळेस, त्यांच्या काळामध्ये विधर्मी रोम म्हणजे मूर्तीपूजक रोमचं कार्य चालू होतं किंवा राज्य होतं. मग त्याच्यानंतर विधर्मी रोम आलं. मग आता जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. सैतानाने ह्या दुसऱ्या भागाला म्हणजे रोमचा दुसरा भाग जो आहे, ज्याला आध्यात्मिक रोम म्हटलेला आहे, त्याला सैतानानं आपली शक्ती, आपले आसन आणि आपला अधिकार दिला. कसा दिला? म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो, सैतानानं विधर्मी रोम जे आहे, विधर्मी रोम जे आहे ती सत्ता म्हणजे मूर्तीपूजक रोम जे आहे त्याची सत्ता काढली आणि कोणाला दिली? आध्यात्मिक रोमला दिली. म्हणजे सैतानानं विधर्मी रोमचा वापर केला. आपल्याला ते स्पष्टपणे माहित आहे की सैतानाने विधर्मी रोमचा वापर केलेला आहे. कशावरून? येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस हेरोद राजानं हुकूम काढला की जे लेकरं विशिष्ट वयाच्या अनुसार कमी आहेत किंवा 2 वर्षाच्या खाली आहेत त्या सर्वांचा नाश केला जावा. ज्या अर्थी येशू ख्रिस्ताचा पण नाश होईल त्या अर्थी ह्या हेरोद राजाने हुकूम काढला. म्हणजे त्यावेळेस कोणाचं कार्य चालू होतं? विधर्मी रोम, मूर्तीपूजक रोम. म्हणजे सैतानानं मूर्तीपूजक रोमचा देखील येशू ख्रिस्ताविरुद्ध वापर केला. प्रेषित जे होते त्यांना जिवे मारण्याचा पुरेपूर प्रयत्न विधर्मी रोमनं देखील केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की हे जे श्वापद आहे प्रगटीकरण 13 मध्ये, ते दुसरा भाग आहे रोमचा. रोमचा दुसरा भाग म्हणजे आध्यात्मिक रोम. विधर्मी रोमच्या नंतर आलेला जो भाग आहे त्याला म्हणायचं आध्यात्मिक रोम. पहिला भाग विधर्मी रोम आणि दुसरा भाग आध्यात्मिक रोम. सैतान ह्या आध्यात्मिक रोमला आपलं आसन, शक्ती आणि अधिकार देतो. पण सैतानाने पहिलंच अगोदरच ह्या विधर्मी रोमचा वापर केला होता. त्याचं काय? मग काय होतं जरा ते पाहूया. मग जर सैतान ह्या विधर्मी रोमचा पहिल्या भागाचा वापर करतोय तर देवाच्या वचनानुसार आपण असं पाहत आहोत की हे विधर्मी रोम जे आहे ते आपली ताकद, आपली शक्ती या आध्यात्मिक रोमला देते. म्हणजे काय? थोडक्यात ख्रिस्ताच्या नावाखाली ख्रिस्ताच्या विरोधात जायचं. आध्यात्मिक रोम म्हणजे कोणाची सत्ता? पोपची सत्ता.
आध्यात्मिक रोम म्हणजे कोणाची सत्ता? रोमन कॅथलिक मंडळीची सत्ता. म्हणजे थोडक्यात रोमन कॅथलिक मंडळीची स्थापना कशासाठी? येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यायचं, येशू ख्रिस्ताच्या विरोधात कार्य करायचं. याच्यासारखी मोठी फसवणूक जगात कोणतीच नाही. आध्यात्मिक रोम म्हणजे काय? पोपची सत्ता, रोमन कॅथलिक मंडळी. ती रोमन कॅथलिक मंडळी म्हणजे काय? स्थापना कशी झाली? देवाच्या वचनानुसार का देवाच्या वचनाच्या विरुद्ध? देवाच्या वचनाच्या विरुद्ध. आपण लोकांच्या विरोधात नाही, अजिबात नाही. देवाचे खूप चांगले लेकरं रोमन कॅथलिक मंडळीमध्ये आहेत. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. जर देवाची इच्छा असेल तर आपण त्यांच्यासाठी प्राणही दिले पाहिजेत, पण त्यांना सत्याच्या मार्गावरती आणलं पाहिजे. आपण लोकांच्या विरोधात नाही, पण त्यांचे जे शिक्षण आहे, जे देवाच्या वचनानुसार नाही, त्याच्या विरोधात आहोत. कारण की देव स्वतः त्या शिक्षणाच्या विरोधात आहे. पण आता जर लक्ष द्या, आध्यात्मिक रोम जर आणायचं असेल व्यासपीठावरती, तर विधर्मी रोमनं काय केलं पाहिजे? आध्यात्मिक रोमला उंचवलं पाहिजे. आध्यात्मिक रोमला काय केलं पाहिजे? उंचावलं पाहिजे. आध्यात्मिक रोमला उंचवायचं तर काय करायचं? ख्रिस्ती मंडळी जी आहे तिच्यामध्ये मूर्तीपूजक रोम जे आहे त्यांच्या विधी आणायच्या. मूर्तीपूजक विधी जे आहेत, विधर्मी रोम जे आहे त्यांच्या ज्या विधी जर ख्रिस्ती मंडळीमध्ये आणल्या तर आपोआप सैतान काय करत आहे? आध्यात्मिक रोम त्या मंडळीमध्ये आणण्याचा पुरेपूर मार्ग मोकळा करत आहे. फार फार महत्वाचं वचन. एखादी चुकीची गोष्ट चांगल्या गोष्टीमध्ये आणायचं तर त्याच्या अगोदर पाया टाकला पाहिजे, पाया घातला पाहिजे. तो पाया घालण्याचं काम कोण करतं? विधर्मी रोम. सैतान त्या ठिकाणी आहे आणि सैतान काय करतो? आध्यात्मिक रोमला उंचवण्यासाठी मंडळीमध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये आता रोम म्हणजे थोडक्यात विधर्मी रोम, मूर्तीपूजक रोम आणि त्यांच्या विधी ज्या आहेत त्या आणत आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की परगम ह्या शब्दाचा अर्थ उंचावलेला. उंचावलेला म्हणजे कोणत्या गोष्टी उंचावल्या? आध्यात्मिक रोम, सैतानाच्या गोष्टी उंचावल्या गेल्या त्या मंडळीमध्ये. देव उंचावला गेला नाही, सैतानाच्या गोष्टी उंचावल्या गेल्या. म्हणून त्या मंडळीच्या शब्दाचा अर्थ उंचावलेला असा आहे, परगम. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय 13 वचन. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय 13 वचन. तुझे कृत्य व तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? चांगली गोष्ट. मुद्दा नंबर 2. मुद्दा नंबर 1 काय होता? येशू ख्रिस्त स्वतःला ह्या मंडळीच्या समोर स्वतः कसं प्रगट करतो. मुद्दा नंबर 2, चांगल्या गोष्टी या मंडळीमध्ये काय आहेत? तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, ही चांगली गोष्ट. आणि जेथे सैतान राहतो तेथे माझ्या रक्तसाक्षी, माझा विश्वासू अंतिपा जो तुझ्यामध्ये जीवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस. ही गोष्ट ह्या मंडळीमध्ये चांगली आहे. कोणती गोष्ट? नाव, येशू ख्रिस्ताचं नाव दृढ धरून राहिलेली ही अशी मंडळी आहे. म्हणजे जरी ह्या मंडळीमध्ये सैतान आपलं कार्य उंचावत गेला असला तरी देखील ह्या मंडळीमध्ये काही लोक असे होते जे देवाचं नाव त्यांनी दृढ राखलं आणि एका व्यक्तीविषयी ह्या ठिकाणी नमूद केलेलं आहे, माझा विश्वासू अंतिपा. जर तुम्हाला परमेश्वराच्या वचनामध्ये उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर तुम्हाला अंतिपा ह्या व्यक्तीविषयी जर काही माहिती मिळाली तर कृपा करून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. अंतिपा, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत. पण विशेष करून आपण ह्या व्यक्तीचे गुण पाहणार आहोत. मग आपल्याला कळेल की अंतिपा कोणाला दर्शवलं जातं. माझा विश्वासू अंतिपा जो तुझ्यामध्ये जीवे मारला गेला, म्हणजे त्या मंडळीमध्ये जीवे मारला गेला. का जीवे मारला गेला? त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस. त्या अंतिपा नावाच्या व्यक्तीला का जीवे मारले गेलं? कारण की तो आड विनंतीप्रमाणे जी विधर्मी गोष्ट मंडळीमध्ये येत होती, शिरकाव करत होती, त्या मंडळीला
तट लावण्यासाठी किंवा मंडळीचं संरक्षण करण्यासाठी अंतिपाला स्वतःचा प्राण गमावा लागला. बंधूने भगिनींनो, त्या काळाचा जर इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर त्यावेळेस तुम्हाला हे कळेल की लोक, मंडळीमधले काही काही लोक म्हणायचे की आम्ही वडीलधारी लोक आहोत मंडळीमध्ये, आम्ही या मंडळीचे मुख्य अधिकारी आहोत, तर तू कृपा करून तुम्ही आम्हाला पिता असं म्हणा. इतिहास आहे हा, पिता असं म्हणा. पण देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत की येशू ख्रिस्त म्हणतो, देव जो पिता आहे त्याच्यापासून कोणालाही पिता म्हणायचं नाही. मत्तेचा 23वा अध्याय आणि 9वे वचन. मत्तेचा 23वा अध्याय 9वे वचन वाचूया. ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? मत्ते 23:9. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. आता जरा लक्ष द्या, या ठिकाणी असं लिहिलेलं नाही की जो जगामधला आपला जो वडील असतो, पिता असतो, आपण त्यांना म्हणतो आपले वडील म्हणतो. देवाचं वचन असं म्हणत नाही की त्यांना वडील म्हणू नका. देवाचं वचन म्हणतं की देव जो पिता आहे त्याचं आसन, देव जो पिता आहे त्याची जागा जगातील कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. हा मुद्दा या ठिकाणी आहे. हा मुद्दा ह्या ठिकाणी आहे. नाहीतर कोणताही तुम्ही जर अर्ज बघितला तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं तुमचं नाव काय, पित्याचं नाव काय, आईचं नाव काय. पण ह्या ठिकाणी मुद्दा हा आहे की स्वर्गीय पिता जो आहे त्याची जागा पृथ्वीवरील कोणत्याही पित्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. हा भाग आहे. पण जगामधला जो वडील आहे तो देखील आपला पिताच. पण तो पिता कसा? जगिक, पृथ्वीवरील पिता. त्या पित्याला आपण स्वर्गीय पित्याची जागा देऊ शकत नाही. असा मुद्दा या ठिकाणी आहे. पण ह्या मंडळीमध्ये लोक म्हणत होते की आम्हाला तुम्ही स्वर्गीय पिता जसा आहे तशी उपमा द्या, त्या प्रकारे आम्हाला तुम्ही ओळखा. प्रियजन हो, अंतिपा ह्या शब्दाचा जर आपण अभ्यास केला तर त्याचा अर्थ काय? इंग्लिशमध्ये अँटीपस असं म्हटलं जातं. अँटी म्हणजे विरोधात आणि पस म्हणजे पिता. अंतिपा म्हणजे पित्याच्या विरोधात, पित्याच्या विरोधात असं या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं. तर त्या ठिकाणी लोक, जे मंडळीमध्ये वरिष्ठ अधिकारी होते, ते म्हणायचे बाकीच्या लोकांना की तुम्ही आम्हाला पिता म्हणून संबोधित करा. म्हणजे थोडक्यात काय, आध्यात्मिक रोम म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीमध्ये जसा फादर असतो किंवा त्या ठिकाणी मराठीमध्ये पिता म्हटलं तर चालेल, तो व्यक्ती जसा असतो तसं या मंडळीमध्ये शिरकाव होत होता हळूहळू की ती मंडळी जशी आहे तशी परगम मंडळी व्हावी. म्हणजे थोडक्यात ती मंडळी स्थापन झाली नव्हती, पण ते सिद्धांत, ते शिक्षण ह्या मंडळीमध्ये येत होतं. म्हणून या मंडळीला उंचावलेला, म्हणजे कोणत्या गोष्टी उंचावलेल्या? सैतानाच्या गोष्टी उंचावलेल्या. हा भाग आहे. आठवत असेल तर बघा, दानिएलचा 8वा अध्याय शिकत असताना आपण दानिएल 8:11 मध्ये शिकलो की त्याचे पवित्र स्थान पाडून टाकले. आठवतं का? तर पवित्र स्थान पाडून टाकले, त्यावेळेस आपण म्हणालो पाडून टाकले म्हणजे खाली टाकले नाही, तर पाडून टाकले म्हणजे उंचावले. दानिएल 8:11 तोच भाग या ठिकाणी आहे की सैतान ह्या आध्यात्मिक रोमची तयारी करत आहे, जेणेकरून आध्यात्मिक रोम पूर्ण जगावरती त्यानं वर्चस्व गाजवावं. म्हणून परगम मंडळीमध्ये बहुतांश काळ ह्या सैतानाने तो आसन जे आहे ते आसन परगम मंडळीमध्ये त्याचं आसन मांडलेलं आहे. थोडक्यात असं म्हटलं तर आपण चालेल. आता प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि 14 वचन. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि 14 वचन. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. आता मुद्दा नंबर 1 पाहिला की येशू ख्रिस्त ह्या मंडळीच्या समोर दुधारी तलवार, तीक्ष्ण तलवार हातात आहे असं स्वतःला प्रकट करतो. आणि दुधारी तलवार म्हणजे काय? देवाचं वचन.
मुद्दा नंबर 2 आपण पाहिलं की ह्या मंडळीमधले चांगले गुण काय आहेत, की देवाचं नाव ह्या मंडळीमध्ये दृढ आहे, म्हणजे जरी सैतान त्याचा पुरेपूर प्रयत्न करत असला तरी देखील. पण मुद्दा नंबर 3, ह्या मंडळीचे दुर्गुण काय आहेत? ह्या मंडळीचे दुर्गुण असे आहेत की ही मंडळी जी आहे ही सैतानाचे आसन जिथे आहे तिथे राहते. पण सगळेच लोक ह्या मंडळीमध्ये सैतानाच्या आसनावरती नाहीत. आणि मुद्दा नंबर 4 या ठिकाणी आहे की सल्ला ह्या मंडळीला काय देण्यात आलेला आहे? सल्ला ह्या मंडळीला काय देण्यात आलेला आहे? तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे, त्या ह्या की बालामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. म्हणजे ह्या मंडळीमध्ये सर्वच लोक पापी आहेत किंवा त्यांनी विधर्मी रोमच्या ज्या विधी आहेत, मूर्तीपूजक विधी ज्या आहेत त्या स्वीकारलेल्या नाहीत. इथं काय लिहिलंय? बलमाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्याजवळ आहेत. म्हणजे तू बलमाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारा नसलास तरी देखील बाकीचे लोक त्या ठिकाणी आहेत. आता बलमाचे शिक्षण म्हणजे काय? प्रकटीकरण 2:14 मध्ये त्याने मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण प्रकटीकरण 2:14 जो बालामचं शिक्षण आहे त्याच्याविषयी ज्यावेळेस आपण वाचतो, हा बालाम जो संदेष्टा होता जुन्या करारामध्ये, तो अगोदर देवाचा संदेष्टा होता, पण तो नंतर खोटा संदेष्टा झाला. आता ह्या ठिकाणी दुसरा आणखीन एक व्यक्तीविषयी उल्लेख केलेला आहे, त्याचं नाव आहे बालाक. बालामाने मूर्तीच्या समोर दाखवलेले नैवेद्य लोकांसमोर, इस्रायल लोकांसमोर ठेवले आणि ते खायला सांगितले. जुन्या कराराविषयी मध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत. एवढंच नाही तर जार कर्म करणे हे अडखळण इस्रायलच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. आता बालक कोण आहे? बंधूने भगिनींनो, बालाम हा खोटा संदेष्टा आहे. जो देवाचा होता तो खोटा संदेष्टा झाला नंतर. पण बालाक जो आहे तो थोडक्यात त्या जुन्या करारामध्ये जर आपण विचार केला तर तो राजा होता. म्हणजे राजानं जाऊन ह्या बालमाला सांगितलं की बाबा इस्रायलाचे जे लोक आहेत त्यांना तू शाप दे. जरा लक्षात घ्या. आणि म्हणून हा बालाम काय करतो? इस्रायलच्या लोकांना शाप देण्यासाठी सरसावतो. कशा आधारे? म्हणजे बालामाला काय मिळणार जर इस्रायल लोकांना त्यानं शाप दिला तर बालामाला त्याचा फायदा काय? याच्याविषयी आपण 2 पेत्रेचा 2 अध्याय 15 वचन पाहूया. 2 पेत्रेचा 2 अध्याय आणि 15 वचन बालामाविषयी काय लिहिलेलं आहे? या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते सरळ मार्ग सोडून बहकले. म्हणजे लोक सरळ मार्ग सोडून बहकले आणि अनितीचे वेतन प्रिय मानणारा बैराचा पुत्र बलाम याच्या मार्गाने ते गेले. आता अनितीचे वेतन म्हणजे थोडक्यात ज्या वेतनासाठी त्यानं देवाच्या मार्गातून कष्ट केले नाहीत त्या वेतनाला अनितीचे वेतन म्हटलं जातं. सर्व ठिकाणी आपण कष्ट केले पाहिजेत. जरी देवाच्या मार्गातून चाललो तर त्या ठिकाणी आपण कष्ट घेतले पाहिजेत, बरोबर आहे. पण अनितीचे वेतन म्हणजे देवाच्या मार्गानुसार कष्ट न करता जे वेतन मिळवतो त्याला बालाम असं म्हटलेलं आहे. आता जरा लक्ष द्या. परगम मंडळीमध्ये देवाचं वचन म्हणतं की बालामाचे शिक्षण देणारे काही लोक ह्या मंडळीमध्ये आहेत. कोणत्या? परगम. आता म्हणजे त्याचा अर्थ काय? अनितीचे वेतन प्राप्त करून घेऊन देवाच्या लोकांच्या विरुद्ध कार्य करणारे जे लोक आहेत त्यांना म्हणायचं बालामच्या मार्गावरती चालणारे लोक. अनितीचे वेतन प्राप्त करून घेऊन देवाच्या विरोधात, म्हणजे काय? देवाच्या विरोधात का जातात? कारण की अनितीचे वेतन त्यांना प्रिय आहे, असं 2 पेत्रेचा 2 अध्याय 15 वचनामध्ये लिहिलेले आहे. आता तुम्हाला ह्याच्यावरून काय आठवतं का
की एका चांगल्या व्यक्तीच्या विरोधात जाण्यासाठी कोणीतरी काहीतरी पैसे कोणाकडून तर घेतले, म्हणजे त्याला ते पैसे प्रिय वाटले पण त्या माणसाचा जीव प्रिय वाटला नाही. असा कोण आहे का व्यक्ती? बालामासारखा. म्हणजे बालाक म्हणतो बालामाला, जुन्या करारामध्ये तो राजा म्हणतो ह्या संदेशाला की मी तुला बक्षीस देतो, तू काय कर, इस्रायल लोकांना फक्त शाप दे. मग आता हा संदेशा जो पहिला देवाचा संदेशा होता, खरा संदेशा होता, त्यानं मोहामध्ये पडून ते वेतन म्हणजे थोडक्यात ते बक्षीस मिळवायचं होतं का? की बाबा बरोबर ठीक आहे, मी इस्रायल लोकांना शाप देतो पण मला ते अनितीचे जे वेतन आहे ते मला पाहिजे. हे चुकीची गोष्ट बालामाने केली. तशाच प्रकारे आपण यहुदा इस्कारियत ह्याला पाहतो. येशू ख्रिस्ताला त्याने धरून दिलं कारण की का, त्याला तो पैसा जो मिळणार होता तो प्रिय वाटला. म्हणजे थोडक्यात ह्या मंडळीमध्ये अशा प्रकारचे लोक आहेत परगम मंडळीमध्ये की जगिक गोष्टीच्या पाठीमागे लागलेले जे लोक आहेत त्यांना अनितीचे वेतन प्रिय आहे पण देव प्रिय नाही. देवाचे लोक ज्या मंडळीमध्ये आहेत ते लोकप्रिय नाहीत. म्हणून या मंडळीमध्ये सैतान शिरकाव करत आहे आणि त्याच्या गोष्टी उंचावत आहे. बंधू आणि भगिनींनो, फार महत्वाची वचनं आहेत, अतिशय महत्वाची वचनं आहेत. जर यहुदा इस्कारियत ह्याच्याविषयी जर विचार केला तर आपण नाशाचा पुत्र त्याला असं म्हटलेलं आहे, नाशाचा पुत्र. मग जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. जर आपण प्रगटीकरणाचा 2 अध्याय 15 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? प्रगटीकरण 2:15. तसेच निकलाईतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक ही तुझ्याजवळ आहेत. बाला म्हणजे जो खरा संदेष्टा होता तो खोटा झाला, तो बालाम. बालाक म्हणजे कोण? राजा. बाला कोण होता? जुन्या करारामध्ये राजा. राजानं सांगितलं बालामाला की मी तुला बक्षिसे देतो, देणग्या देतो, तू काय कर, इस्रायल लोकांना शाप दे. पण ज्या वेळेस तो इस्रायल लोकांना शाप द्यायला जायचा त्यावेळेस आशीर्वादच देऊन यायचा. देवासमोर कोणाचंही काय चालत नाही. तर जरा लक्ष द्या, बालाम आणि बालाक म्हणजे खोटा संदेष्टा आणि ज्यावेळेस राजा एकत्र येतो, म्हणजे थोडक्यात काय, राजकीय आणि आध्यात्मिक गोष्ट ज्यावेळेस एकत्रित येते, म्हणजे काय, राजकीय आणि खोटा संदेष्टा ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस लोकांचा छळ होतो. बालाक म्हणजे राजकीय, बालाम म्हणजे खोटा संदेष्टा, हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ख्रिस्ती लोकांचा छळ होतो. आता जरा लक्ष द्या, अहाब राजाविषयी आपण वचन वाचणार नाही पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. अहाब राजाची जी पत्नी होती इजबेल, ती खोट्या संदेष्टांना उत्तेजित करायची किंवा खोट्या संदेष्टांचं ती ऐकायची. आणि अहाब जो होता तो राजा होता. म्हणजे खोटा संदेष्टा आणि अहाब राजा ज्यावेळेस एकत्र आले, इजबेल आणि अहाब राजा ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस कोणाचा छळ झाला? देवाच्या लोकांचा छळ झाला. म्हणजे कोणाचा छळ झाला? एलियाचा छळ झाला. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रगटीकरण 2:15 मध्ये, तसेच निकलाईतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक ही तुझ्याजवळ आहेत. आता निकलाईतांचे शिक्षण काय? बालामाचं शिक्षण आपण पाहिलं, खोटा संदेष्टा. आता निकलाईतांचे शिक्षण म्हणजे काय? निकलाईत ह्या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर आपण इफिस मंडळी शिकत असताना हा शब्द त्या ठिकाणी वाचला आणि आपण त्या ठिकाणी म्हणालो की ह्या शब्दाविषयी आपण जास्त शिकणार आहोत. आपण ह्या वचनाविषयी आज शिकणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, निकलाईत ह्या शब्दाचा अर्थ नाश करणारे लोक, नाश करणारे लोक. आता नाश करणारे लोक ह्या मंडळीमध्ये आलेले आहेत. म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस
विधर्मी रोमच्या गोष्टी आध्यात्मिक मंडळीमध्ये येतात, त्यावेळेस लोकांचा नाश होतो. म्हणजे थोडक्यात राजकीय आणि आध्यात्मिक गोष्ट कधीही एकत्रित येता कामा नये. म्हणजे थोडक्यात विधर्मी रोम जे राजकीय आहे आणि परगम मंडळी जी ख्रिस्ताची मंडळी आहे, त्या दोन्ही गोष्टी जर एकत्र येतील तर त्या ठिकाणी नाश होतो. म्हणून येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये त्याची कदापि इच्छा नव्हती की राजकीय आणि आध्यात्मिक गोष्टी एकत्रित याव्यात. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, जे देवाचं आहे ते देवाला द्या. कळाला का मुद्दा? महत्वाचा मुद्दा आहे. रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय 17 वचन. आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे, बालामाचं शिक्षण, निकलायतांचं शिक्षण, आता रोमकारास पत्रामध्ये जे शिक्षण आहे ते कोणतं शिक्षण? आता बंधुजन हो, तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांच्यापासून दूर राहा. बघा, पाऊल त्याच्या शिक्षणामध्ये, त्याच्या पत्रामध्येच ह्या गोष्टी नमूद करत आहे की काय म्हणत आहे की जे शिक्षण तुम्हाला मिळत आहे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये फूट पडत आहे. आता देवाचं वचनाचं जर शिक्षण मिळत असेल तर त्या मंडळीमध्ये फूट का पडावी? म्हणजे याचा अर्थ असा की बालामाचं शिक्षण म्हणजे खोट्या संदेशाचं शिक्षण या मंडळीमध्ये येत आहे, परगम मंडळीमध्ये येत आहे, म्हणून त्या ठिकाणी फूट पडत आहे, अडथळे निर्माण होत आहेत. आणि पाऊल काय म्हणतो? जे लोक असं करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्यापासून दूर राहा. म्हणून बंधू आणि भगिनींनो, 7 मंडळ्या जे आहेत ते देवाच्या लोकांवरती काय काय परिस्थिती आली, त्या परिस्थितीमध्ये देवानं त्यांना कशी मदत केली, त्यांची काय परिस्थिती झाली, या सर्व गोष्टींचा आढावा म्हणजे 7 मंडळ्या. येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाल्यापासून किंवा येशू ख्रिस्तानं मंडळी स्थापन केल्यापासून येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस येईपर्यंत सर्व देवाच्या लोकांवरती काय परिस्थिती आली, त्या सर्व गोष्टींचा आढावा म्हणजे 7 मंडळ्या. रोमकारास पत्रेचा 16वा अध्याय 18 वचन म्हणजे पुढचं वचन. कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात. देवाचं वचन काय म्हणतं? स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लागवी भाषेने भोळ्या बाबड्यांची अंतकरणे भुलवतात. देवाचं वचन म्हणतं की देवाचं वचन जे आहे ते वचन मंडळीमध्ये पाहिजे, पण निकलायतांचं शिक्षण म्हणजे स्वतःचं शिक्षण. म्हणजे कोणतं शिक्षण? या ठिकाणी लिहिलंय, ते देवाची सेवा करत नाहीत, पोटाची सेवा करतात, स्वतःच्या पोटाची सेवा करतात. आता याच्याविषयी आणखी थोडं शिकूया की कोणतं शिक्षण बालामाचं आहे, कोणतं शिक्षण निकलायतांचं आहे, त्याच्यामुळे ह्या परगम मंडळीमध्ये फूट पडत आहे, अडथळे येत आहेत. फिलिपिकरास पत्रेचा 3रा अध्याय आणि 18 वचन. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आता रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. फिलिपिकरास पत्र याच्यामध्ये पाऊल म्हणत आहे की खूप लोक असे पण आहेत की जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. म्हणजे काय? 19 वचन, फिलिपिकरास पत्रेचा 3रा अध्याय आणि 19 वचन. 19 आपण काय शिकत आहोत? निकलायत म्हणजे नाश करणारे लोक. आता नाश कसा होतो ते आपण पाहत आहोत. नाश हा त्यांचा शेवट आहे. कोणाचा? जे लोक देवाच्या वचनानुसार जात नाहीत किंवा येशू ख्रिस्ताचं जे क्रूस आहे त्याचे वैरी आहेत. देवाचं वचन म्हणतं नाश हा त्यांचा शेवट आहे, पोट हे त्यांचे दैवत आहे. पोट हे त्यांचे दैवत आहे. त्यांना देवाच्या वचनाची काळजी नाही, त्यांना त्यांच्या पोटाची काळजी आहे. आणि निर्लज्जपणाने ते त्यांचे भाषण आहे, त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींचे असते असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे थोडक्यात जे लोक ख्रिस्ताच्या नावामध्ये येतात पण ख्रिस्ताच्या विरोधात जातात ते ख्रिस्ताच्या क्रूसाचे वैरी आहेत. म्हणजे तुम्हाला असं पाहायला मिळेल की ते क्रूस घेऊन तर चाललेले आहेत पण ते विरुद्ध दिशेने क्रूस घेऊन चालले आहेत.
शिक्षण देत आहेत पण देवाच्या वचनानुसार नाही, स्वतःच्या इच्छानुसार. म्हणून देवाचं वचन म्हणतं की देवाची सेवा ते करणारे नाहीत, ते त्यांच्या स्वतःच्या पोटाची सेवा करतात. म्हणजे मला काय मिळेल त्याला म्हणायचं अनीतीचे वेतन. अनीतीचे वेतन. जसं यहुदा इस्कारियत येशू ख्रिस्तासंती होता, 3.5 वर्ष येशू ख्रिस्तासंती होता, पण अनीतीचे वेतन त्याला जास्त प्रिय, येशू ख्रिस्त नाही. बालाम देवाचा संदेशचा, पण अनीतीचे वेतन त्याला इतकं प्रिय की त्यानं इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी पुढे पाठीमागं पाहिलं नाही. तशा प्रकारचे लोक ह्या परगम मंडळीमध्ये येत आहेत. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की ही मंडळी आध्यात्मिकरित्या कमकुवत किंवा बलहीन अशी होत चाललेली आहे. प्रगटीकरणाचा 2 अध्याय 16 वचन. आता सल्ला काय आहे या मंडळीसाठी? 4था मुद्दा, सल्ला काय आहे? सल्ला. म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझ्याकडे लवकर येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने तुझ्याबरोबर लढेन. सल्ला काय आहे? पश्चाताप कर. पश्चाताप कर म्हणजे काय? जे लोक त्यांचं स्वतःचं शिक्षण, बालमाचं शिक्षण, खोटा संदेशा त्या मंडळीमध्ये जो येत आहे किंवा निकलायतांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण तू काय कर? तुझ्यापासून काढून टाक. कसं काढून टाकशील? देवाच्या वचनाद्वारे. देवाचं वचन त्या मंडळीमध्ये आण, म्हणजे तुला कळेल की बालमाचं शिक्षण किती खोटं आहे, निकलायतांचं शिक्षण किती खोटं आहे. शेवटचा मुद्दा नंबर 5. ह्या मंडळीला अभिवचन काय दिलेलं आहे? प्रगटीकरणाचा 2 अध्याय 17 वचन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. याच्याविषयी आपण शिकलो. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिले असेल ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. देवाचं वचन काय म्हणतं? अभिवचन. जो कोणी विजय मिळवतो, म्हणजे जर ह्या मंडळीने विजय मिळवला तर गुप्त राखलेला मान्ना मी ह्या मंडळीला देईन. गुप्त राखलेला मान्ना. आता जरा लक्ष द्या. गुप्त राखलेला मान्ना म्हणजे काय? मान्ना म्हणजे देवाचं वचन. गुप्त राखलेला मान्ना म्हणजे काय? तुम्हाला आठवतं का की जुन्या करारामध्ये कुठंतरी कोणीतरी गुप्तरित्या गोष्टी किंवा गुप्तरित्या सेवन केलं, गुप्तरित्या अन्न खाल्लं? असं कुठं आठवतं का जुन्या करारामध्ये? जर आपण पहिले राजाचा 18 अध्याय 4 वचन वाचलं, पहिले राजाचा 18 अध्याय 4 वचन, या ठिकाणी लिहिलेलं आहे, एजबेल परमेश्वराच्या संदेशांचा वध करीत होती. इजबेल राणी परमेश्वराच्या संदेशांचा वध करत होती तेव्हा ओबद्या 100 संदेशे नेऊन एका गुहेत 50 व दुसऱ्या गुहेत 50 असे लपवले, त्यांना अन्न पाणी पुरवले. ओबद्याने म्हणजे ह्या संदेशाने काय केले? देवाचे जे संदेश होते त्यांना संरक्षण देण्यासाठी 2 गुहेमध्ये त्यांना विभागून त्यांना लपवले. 50 ह्या गुहेमध्ये, 50 त्या गुहेमध्ये लपवलं, त्यांना अन्न पाणी पुरवलं, म्हणजे गुप्पितरित्या त्यांना अन्न पाणी दिलं. देवाचं वचन म्हणतं बंधू आणि भगिनींनो, लक्षपूर्वक ऐका. परगम मंडळीमध्ये देव म्हणत आहे की जर तू विजय मिळवलास, म्हणजे देवाच्या वचनाचा आधार घेऊन ह्या निकलायतेंचं शिक्षण काढून टाकलंस, बालमाचं शिक्षण काढून टाकलंस, तर पुढची मंडळी जी आहे तिच्याविषयी आपण येणाऱ्या काळामध्ये शिकणार आहोत. त्या मंडळीमध्ये ज्यावेळेस अरिष्ट येईल, त्यावेळेस ती मंडळी मध्ये ज्यावेळेस त्रास संकट येईल, त्यावेळेस ती मंडळी ज्यावेळेस पळून जाईल किंवा त्या मंडळीवरती ज्यावेळेस अरिष्ट येईल, त्यावेळेस देवाचं वचन मी त्या ठिकाणी तुला पुरवेन. त्याची तयारी तू आत्ताच कर. मन्ना म्हणजे देवाचं वचन. गुप्त मन्ना मी तुला देईन. कधी देईन? परगम मंडळीमध्ये जर तू विजय मिळवलास तर पुढची मंडळी जी आहे त्या मंडळीमध्ये मी तुला गुप्त मन्ना देईन, म्हणजे देवाचं वचन मी तुझ्यामध्ये ठेवेन. नाहीतर जर विजय मिळवला नाहीस तर देवाचं वचन तुझ्यातून काढून टाकण्यात येईल किंवा देवाच्या वचनाद्वारे मी तुझ्या विरुद्ध लढेन. कळालं का बंधू आणि भगिनींनो? सखोल अभ्यास केला पाहिजे, कारण की ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत. तर ह्या ठिकाणी लिहिलंय, आणि मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिले असेल.
आता पांढरा खडा आणि नवीन नाव त्याच्यावरती लिहिलं असेल. आता खड्यावरती नाव लिहिणे म्हणजे थोडक्यात काय की तुमचं नाव, माझं नाव सुरक्षित ठेवणे. थोडक्यात खड्यावरती आपण काय करतो, कोरतो आणि ते नाव लिहितो. म्हणजे थोडक्यात काय, ते नाव बुजता कामा नये किंवा नष्ट होता कामा नये. मग देव म्हणतो ह्या मंडळीला की जर तू विजय मिळवलास तर मी त्या लोकांना एक खडा देईन आणि त्या खड्यावरती त्यांचं नाव लिहिलं जाईल आणि ज्याच्याकडे तो खडा आहे त्याच्या वाचून ते नाव कोणीही वाचू शकणार नाही. बंधू आणि भगिनींनो, देवाची इच्छा आहे की आपलं नाव त्या खड्यावरती कोरलं जावं आणि ते नाव सदा सर्व काळासाठी स्वर्गाच्या राज्यासाठी निवडलं जावं. पण देव काय म्हणतो या परगम मंडळीला, दुधारी तलवार मी आहे. म्हणजे देवाचं वचन मी आहे. तुला देवाच्या वचनाची गरज आहे. देवाच्या वचनाची जर तू पडताळणी केली नाहीस, देवाचं वचन जर आत्मसात केलं नाहीस, तर बालमाचं शिक्षण, निकलायतांचं शिक्षण तुझ्या मंडळीमध्ये येईल आणि तुझ्या मंडळीमध्ये फूट पडेल, अडथळे होतील. तीच गोष्ट देव तुम्हाला आणि मला सांगत आहे. बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळामध्ये जे संदेश आहेत त्या वचनांचा देखील, त्या संदेशाचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजच्या संधीबद्दल. मागत आहोत परमेश्वरा की जसं तू देवाच्या मंडळीला मदत केलेली आहेस तसंच तू इथून पुढे देखील आमच्या संगती राहा. परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारेच सर्व युद्ध आम्ही जिंकावं, तुझ्या वचनाद्वारेच सर्व निर्णय घ्यावेत, जेणेकरून आम्ही सुरक्षित राहू आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करू. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.